किल्ल्यावर चढा, माझ्या हृदयात लढा, माझ्या कानामागून लढा, तुम्ही विजयी व्हा. राजे उठा, तुम्ही बंड करा. शिव, साऱ्या देवदैवतांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला. मनात आणा, तुम्ही कालचक्रालाही फिरू शकाल. औ साहेब, तुमची इच्छा हीच तुळजा भवानीची आज्ञा. हर 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 हर. जीवलगांनो, गेली 300 वर्ष आपण कुत्र्यासारखे मरत पडलो आहोत या गुलामगिरी. पण आता आपल्याला जगायचं, स्वतंत्र वाघासारखं जगायचं. कड्यांनो, या जगात आपल्यावर कोणी प्रेम नाही केलं तरी चालेल, पण आपली कोणी कीव करता कामा नये. आपण तुळजा भवानीचे पुत्र आहोत. आई, या मावळच्या दर्याखोऱ्यात आम्ही तुझा गोंधळ मांडतो. गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. गोंधळाला ये गो अंबे, गोंधळाला ये, गोंधळाला ये गो अंबे, गोंधळाला ये. शिवाजी राजांची दिगंत कीर्ती दिवसेंदिवस वाढत होती. लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर, राजमाची, प्रबळगड, सरसगड, पुरंदर, भिवंडी, कल्याण आणि प्रतापगड असे एक एक किल्ले स्वराज्यात सामील झाले. महाराजांच्या धुमाकूळानं विजापुराच्या दरबारातील हवा भयंकर तापली. सर्वात जास्त थरथराट झाला तो कुलिया बेगम, बडी बेगम साहेबाचा. बादशाह आदिलशाहची आई. आदिलशाही दरबारात सर्वांचे तेल जळून उकळत होतं. दरबारात बाजी घोरपडे, मम्माजी भोसले, अंकुश खान, रुस्तम जमा, मुसे खान, सिद्धी हिलाल असे असंख्य मातब्बर सरदार हजर होते. पण सवाल हा होता की शिवाजी राजांवर चालून जायला कोण तयार होणार. सिर्फ अलकाब के नारे लगाकर हुकूमत नहीं की जाती. तूफ है हम पर, लानत है हमारे सिपाहियों पर. आदिलशाही सल्तनत के हद में मुगल आजम जहांगीर और शाहजहां की कुव्वत सल्ब होगी. वहां एक कोहस्तानी चूहा धूम मचा रहा है, ये ताज्जुब की बात है. तूफान बर्पा करें. आज हम इतने बुज़दिल और नामर्द कैसे हो गए? शिवाजी भोसला हमारी सल्तनत कि हमारे हर दरबारी रुस्तुमे जमा है. अगर हर फर्द हिम्मत से तलवार चलाए तो सिवा क्या, हम सारे हिंदुस्तान पर कब्जा कर सकते हैं. बताओ, कौन सिवा की धज्जियां उड़ाएगा? कौन कौन? इलाही, ये बंदा अफजल खान
शिवाजी भोसला को हुजूर के सामने पेश करेगा, जिंदा या मुर्दा। मरहबा, सुभान अल्लाह। जीते रहो बहादुर, खुदा तुम्हारी कुव्वते बाजू सलामत रखे। बंदा जहां पनाह के इशारे का मुंतजिर है। सुबह मां बदौलत तुम्हारी हिम्मत की दाद देते हैं। यकीनन आप शान आदिलशाही है। खुदा तुम्हारी कामयाबी अता फरमाए। सार सर हथेली पर लेकर हक्कल इनकान जान की बाजी लगाएगा। वजीर आज़म शिवाजी के बगावत में शामिल होने वाले तमाम मरहट्टा सरदारों को अफजल खान की छावनी में दाखिल होने का फरमान रवाना किया जाए। मां बदौलत के हुक्म की तामील जल्द अज जल्द की जाए। हुजूर के हौसला अफजाई का शुक्रिया। उम्र दराज हो, तुम्हारी तारीफ ता कयामत रहेगी। मलिकाए आलम जर्रा नवाजी का शुक्रिया। बस इरशाद आमी हो जाए। खुदा हाफिज। खाने मोहम्मद सल्फान मोहम्मद शाही जिंदाबाद जिंदाबाद। अल्लाह मुहम्मद अफजल अया हर आवाज आया या अफजल। फसल खुदा फसल अफसल अफसल मुल्की बजाए तस्बीह आवाज़ अफसल 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 अफसल। आणि इकडं दप्तरासाठी झोत आणि इथं हा इथंच तपासणीसाठी चौक्यात आहे. चाल इंदलकर, अहो तुमचं दर्शन तर महादेवाच्या दर्शनापेक्षा दुर्लभ झालंय. वा या 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 आनाजी पण तुम्ही आज इकडे कुठं? राजांचा नवीन काही मनसुबा आहे. राजे यांची वेळ झाली. पण राजा न तुळजापूरच्या दिशेनं का चालला काय कळतच नाही. 25 सरदार आहेत खानाच्या फौजात आणि समजून निमिषान 35,000च्या वर फौज जाते. कौराज्यावर चालून आलेली समजत मोठी फौज आहे. परंतु हे होणे म्हणजे अमावस्येच्या रात्री वावरात कुसळ शोधण्यासारखे आहे. आणि त्यातनं आपल्या मावळातल्या 10 देशमुखांची तोंड 10 दिसलं. त्यांना एकत्र आणणार कोण? अहो साहेब, बघितलं का कोण आले ते? कान्होजी काका, काय आलंय अफजल खानाचं फरमान? त्याच्या फौजेला कुमक करा असं म्हणलंय फरमाने. आणि नाही म्हणलं तर जरोबा समेत घाण्यात घालून पिळू असं म्हणलंय. जरोबा समेत तेलाच्या खाण्यात पिळू असं म्हणलंय फरमाला. माणसं है हैवान है हैवान. शिवाजी भोसला की बीखो बुनियाद खत्म करने के लिए मां बदौलत ने शाही सिपह सलार खाने आली शान बहादुर अफजल खान मोहम्मद शाही को नामजद किया है। मां बदौलत तुमको हुक्म फरमाते हैं कि तुम शिवाजी को छोड़कर खान आजम अफजल खान के साथ शामिल हो जाओ
अगर तुम शाही मुलाजमत में दाखिल हुए तो मां बदौलत तुम्हें माला माल कर देंगे, जागीर बख्शेंगे। और अगर तुम उस बागी शिवाजी का साथ दोगे तो तुमको भी नीस्तो नाबूद होना पड़ेगा। तुम्हारे बच्चों की, जनाने की और तुम्हारी भी धज्जियां उड़ा दी जाएंगी। याद रहे, मां बदौलत के हुक्म की तामील जल्द अज जल्द की जाए। मग कान्होजी काका तुमचा कौल काय? नाही, आजवर तुम्ही आम्हाला खूप मदत केली, पण आता इथून पुढे आई भवानीच आमची पाठ राखेल. वयानं तुमच्यापेक्षा लहान आहोत, तरीही तुम्हाला सल्ला देतो. तुमचा कुटुंब कबिला वाचवा, तुमचं वतन वाचवा. जयद्यांचं यमन इतकं हलकं वाटलं का राज? शहाजी महाराज साहेबांना दिलेलं वचना पुढं कशाची मातब्बरी राज? हे आणले 5 पोरं तुमच्या मोर, सोडली तुमच्या नाव साहेबांच्या पायावर. आणि वतन हे सोडलं वतन नाव साहेबांच्या पायावर. स्वराज्यासाठी लढता लढता खस्त होऊ, त्या रणांगणातली हाड सावरताना ज्या हाडातनं शिवाजी शिवाजी स्वराज्य स्वराज्य आवाज येईल, जे त्यांचे समजा खुशाल येऊन टाका गंगेत. कान्होजी राजे, हाड तर आपण सावरू, शत्रूची रणांगणात. आमचं आयुष्य तुम्हाला लागू दे कान्होजी. औसा राजाचा हुकूम करा, तो राक्षस मारायचा कसा? अजून बेत पक्का नाही. बहिर्जी मुखबरी करून सांगतीलच, पण कान्होजी काका तुम्ही एकच काम करायचं. तुम्ही असंच मावळात परत जायचं. तिथले सगळे देशमुख देशपांडे वतनदार सगळ्यांना कारीला बोलावून घ्या, कारण त्यांना सुद्धा अशी फरमानं आली असतीलच. त्यांचा मनसुबा नेमका काय ते जाणून घ्या. इथला बेट ठरला की बहिर्जीन करवी तुमच्याकडे निरोप धाडतोच. जगदंबेच्या चौथा हातात घर घेऊन जगदंबेवर घाव घातला. काय ऐकायचं राहिलाय? बोल. ते फलटणन घुसला आणि थोरल्या राणी साहेबांच्या भावासनी बजाजी कैद केले. बजाजीराव निंबाळकरांना आता साखळ दंड घालून प्रोजेक्ट ठेवले आणि गावागावी दंडी देत सुटला. तीच दिवस तिच्या पावती येणार नाही, आम्ही असं होऊ देणार नाही. माझी एवढी उमर झाली, पण असला तिरपांगडा सेनापती मी कधी पाहिला नाही. फिरंगोजी काका, त्याचं हे सगळं आकरीत चालले ते आपल्याला उघड्या मैदानात खेचण्यासाठी. कारण तिथं संख्याबळानं तो आपल्याला भारी आहे, पण आपली ताकद आहे सह्याद्री. त्यामुळे जोवर तो सह्याद्रीपर्यंत येत नाही तोवर आपल्याला थांबायला हवं. जी राजे, आपली समधी ताकद एक वाटली तरी 7,000च्या पुढे जात नाही ना. मग काय म्हणणे काय आहे आपले? तुर्तास तरी तह करून ही वेळ मारून न्यावी असं वाटतं. ही ब्यात टळली तर बरं होईल. म्हणजे राजमंडळाचा एकूण कौल तह करण्याकडे असं समजायचं का आम्ही? स्वराज्य हितासाठी या काळात अन्य पर्याय दिसत नाही. ठीक आहे. आता काय राजमंडळाला तप करायचं. समोर उभा ठाकलेला शत्रू कागदावरच्या हातींनी बांधून घालता येईल असे आमच्या मृत्सद्यांना वाटते तरी कसे? ज्यानं देवळं फोडली, आपल्या मानबिंदूंवर प्रहार केले, त्याचं मुंडकं छाटायचं सोडून त्याचा मांडली खायचं, तहाचा जो मानेवर घ्यायचं, असला अपमानकारक सल्ला त्यांना देवतच कसा? ज्यांनी कधीच मराठी मुलखाच्या मानाची पर्वा केली नाही
त्या अफजल खानाच्या हशमांनी घराघरात शिरून आपल्या लेकी बाळींची अब्रू लुटावी असं वाटतंय त्यांना. राग कसा येत नाहीये त्यांना. राग येत असेल आऊसाहेब, पण मुळे कदाचित त्यांची मनं आमच्या काळजीला तर सुचवत असतील. शिवबा, आम्ही आई आहोत तुमची, आम्हाला का तुमची काळजी नाही? पण पित्याचा अपमान, थोड्या बंधूंचा बळी तुम्ही विसरला. किमान तुमच्याकडून तरी आम्ही अपेक्षा येतो. पण देवादिकांनाही त्रास देणाऱ्या त्या दैत्याचा समूळ नाश करा. त्या अफजल्याचं मुंडकं जमिनीवर लोळलेलं पाहिल्याखेरीज आमचा क्रोधाग्नी शांत होणार. पण सपून आला तर खानाचं फरमान चालू असतो. अहो हसताय काय काय अनुजीराचं? इथं समद्यांना फरमान आले, आम्हाला आलं, मारणेंना आलं, डोहरांना आले, ढमालेंना आले, या मरळ्यांना आले, शेणकरांना आले, या देशमुखांना आले. मग अहो मग काय आता करायचं कसं? स्वराज्यासाठी काय करायचं हा सवाल पासरकरांना कंदीपासून पडायला लागला. अहो तसं नवं जेडी देशमुख, त्या खानाची फौज राक्षसी आहे. काही चुकलं माकलं तर समजा घराची राख रांगोळी या उघड्या डोळ्यांनी बघावी लागल. तरी मी म्हणत होतो 10 वर्ष झालं समजा कसं सुरळीत चाललंय, तवर आला सुलतानी वरवंटा. जे देशमुख विचार कराय हवा. काय म्हणता मंडळी? होय 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 होय. आता विचार कसला करताय? काय रे? विचार कसला करायचा? गेली 10 वर्ष मावळ प्रांती आबादानी झाली. शेती भाती, गाई गुरं, पोरी बाळी, देवळातलं नंदादी समजा कसं मानानं ठेवायला लागलं, नांदायला लागलं. ते कुणामुळं? शिवबाराजा नावसाहेबांमुळंच ना. आऊसाहेबांच्या मायेत आणि सौराज्याच्या छायेत ही 10 वर्ष कशी गेली कळलं बी नाही. आणि आता जरा बादशाही ताप वाढला तर आपण विचार करायचा. होय, अरे विचार कसला करायचा? राजगडावर बसलेल्या जगदंबेवरून आणि सह्याद्रीच्या शिखरावर राज्य करणाऱ्या शंभू महादेवावरून आपला जीव असा भंडारागत उधळून लावायचा. आणि घाबरता कशाला? आखाडातल्या निवदासाठी 32 दाताचं पोकळ चालून येतो. या उडवा खांडोळी आणि हाना नाही. समजे बांधल तयार आहेत. विचारून घ्या तुम्ही. विचारायचं काय? आमचं कुलदैवत आई हुंजाई देवी, पण आम्ही यांनाच हुंजाई देवी मानतो. त्या म्हणल्या तर आगीत बी बिंधो पुढे टाकतो. मग काय ठरलं समध्यांचं? जे देशमुख आधी तुम्ही सांगा तुमचं काय ठरलंय? हे महाराष्ट्र राज्य अवघ्यानी हिंमत धरून समाव घेऊन राजश्री स्वामी सन्नीत राहून एकनिष्ठेने सेवा करावी. राजांचं घाम जिथं गळलं तिथं आपण रक्त सांडावं. राजांची नजर फिरत तो मुलूक आपलासा करावा. राजांचं बोध उठल तो गणिम कापून काढावा. समजा जेद्यांचं हेच ठरलंय. मग जे त्यांचं ठरलंय तेच आमचं बी ठरलंय. जय भवानी. शिवशंभो. या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड. नाही जी कान्होजी राजांना निरोप पाठवून सर्व देशमुखांना ताबडतोब प्रतापगड जवळ करायला सांग. जी नेतोजीराव. राजा जेव्हा महाला आणि संभाजी कावजी आम्हाला इथं. जी राज. येसाजी तुमचे धाकले बंधू कोंडाजी कंत त्यांना भूतोंडाहून बोलावून घ्या. जी राज. मोरोपंत. जी उदय आपण जरा पारला जाऊ.
नाही, एवढं मोठं वराड येत आहे, मंगल कार्याची जागा तर ठरवायला हवी. आणि नाईक, जी धनी. एक महत्वाचं, गोपीनाथ पंत बोकील काका कुठे आहेत ते जरा शोधून ठेवा. या खानाच्या वकिलाच्या पाहुणचारासाठी पाठवून द्या त्यांना. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. हे लागला पार, लागला पार. लागला पार, लागला पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. अहो काय सांगता नाही. अरे मग काय गड हो, त्यो बसला हाय ना गणिम, येढा मांडून या लई ये. आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली. युगत मांडली. दर्शन घडवूया. काका, बाकी तुमची आणि खानाची भेट कशी झाली? ठीक झाली, पण जे कानावर आले ते काही फार बरं नाही, त्याच्यामुळे काळजी वाटली. जी धनी, काका अगदी बरोबर बोलते. त्याच्या फौजात आपली माणसं फिरत्या, त्याचे समजे मोठे सरदार हेच म्हणत्या. खान तुम्हाला धरणार नाही, मारणार आहे. तारणार मारणार केवळ श्री जगदंबा. तिची कृपा असेल तर एखादा मृत्यूशय्येवर पडलेला माणूसही उठून चालू लागेल, आणि तिची कृपा नसेल तर एखादा निष्पाप जिवलगही आपल्याला वेळ सोडून जाईल. धनी, नाही, काय झालं? काय झालं नाही? धनी एक वंगाळ खबर आहे. एकदा का संकटांचे ढग दाटून येऊ लागले की मग कुठलीही दिशा मोकळी राहत नाही. बोला ना, बोला, काय झाले? धनी, थोरल्या राणी सरकारांचा काळ झाला. सईबाई गेल्या. आगीच्या फुफाट्यात जेव्हा आमचं लगीन झालं तेव्हा काय उमर होती आमची. सईबाई गेल्या, आऊसाहेबांची प्रतिकृती गेली. आता आऊसाहेबही एकट्या पडले असतील नाही का? धनी, असो, सर्व खाशांना आम्ही सदैवर बोलवलंय. तुम्ही या, आम्ही आलोच.
अवस्थेत सोडून आमचं पाऊल निघत नाही दिसे. पण जावं लागेल असंच ना. माझी काही तक्रार नाही. माझ्यापेक्षा स्वराज्य राज्य महत्वाचं वाटतंय हे पाहून कौतुक वाटतं आम्हाला तुझं आहे. आपलं लगीन झालं तेव्हा आपण दोघेही लहान होतो, पण तेव्हाही मी हे ओळखलं होतं की या माणसाची स्वप्न खूप वेगळी आणि मोठी आहेत. मग मी ठरवलं तुमच्या वाटेतला अडथळा न होता त्याच वाटेवर तुमची सावली बनून जगायचं. आणि तिला ते मान्य नसावं आणि म्हणूनच मला अर्थ्या गावातून. असं का बोलतेस तू सई? तुम्हाला वाईट वाटत असलं तरी मला जाणवतंय की या समयीतलं तेल संपत आले आणि वाद संपू लागले. राजा राणी असूनही फक्त राजा राणीचा संसार कधीच नाही करता आला आपल्याला. स्वराज्याच्या वाटेवर इथपर्यंत तरी का होईना, पण आपल्याला साथ देऊ शकले यातच मला समाधान आहे. आपण यावं आता. आपल्याला अजून संकटांना सामोरं जायचंय. अजूनही आमचीच काळजी सई. येतो. होत्या. पण आपण आता मोहिमेच्या अशा टप्प्यावर आहोत की दुःख करत बसायला वेळ नाही. गोपीनाथ काका, खानाच्या वकिलाला भेटून तहाच्या अटी आणि तपशील ताबडतोब ठरवून घ्या. कृष्णाजी, काही येत आहे का घरी? राज लय झालाय बघतोय, बरं काय ध्यानी न झालं बघा. हा ना कृष्णाजी, आकृती नीट पहा. जी. वैद्यभुवांनी आपल्याला जी मर्मस्थानं सांगितली त्यातली महत्वाची 5: मस्तक, हृदय, सूर्यचक्र, नानत्व म्हणजे कूस आणि उदरदंडिका म्हणजे ओटीपो. हा जी. या 5 स्थानांवर जर आघात झाला तर तो माणसासाठी प्राणघातक ठरू शकतो. खान उंच आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्या छातीखाली वार करायचा. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचे आहेत नानत्व आणि उदरदंडिका. जी. बर, हा आघात आमच्या हाताच्या नैसर्गिक हालचालींबरोबर व्हायला हवा, कारण भेटीच्या वेळी आम्ही निशस्त्र यावं अशी अट आहे. अर्थात दहाबाज खान काही अट पाळणार नाहीच, पण भेटीच्या आधी आम्ही अस्त्र बाळगलंय हे त्याला कळता कामा नये. अशा वेळी कुठलं शस्त्र बाळगता येऊ शकतं? थांबा राज, आलो वाईच. आलो आलो. अग्निपुराण. की ज्याला हस्तशस्त्र किंवा अमुक्त असं म्हणते. हे बघा, म्हणजे अशा प्रकारचं शस्त्र आहे की जे वार केल्यानंतर हात वेगळं बी होत नाही आणि हात वेगळं दिसत बी नाही. मग असं कुठलं शस्त्र आहे आपल्याकडे? आताच्या वक्ताला नाही महाराज. असं कुठलं शस्त्र नव्यानं घडवता येते का याचा विचार करा. आम्ही करतो. जी राज. मराठ्यांचं अमुक्त शस्त्र घडवायला घ्या.
शिपाई आऊसाहेब, नेतोजीराव, तान्हाजीराव, सगळ्यांनीच आता नीट समजून इथे कोयनेच्या तीरावर बेसावत आहे. इथून 3 वाटा फुटतात. पहिली वाट थेट डोंगर सोडून इथं वर भेटीच्या ठिकाणी म्हणजेच येते. दुसरी वाट बोचेघळीच्या घाटातून खाली उतरून किल्ल्याच्या रेडे बुर्जाच्या मागून इथं चोर दरवाजापाशी येते. आणि तिसरी वाट पारच्या अलीकडून या मधल्या जंगलातून थेट गडाच्या महादरवाजापाशी येते. आणि चौथी वाट पारच्या घाटातून बाहेर पडून कुंभऋषीपाशी आंबेनळीच्या घाटाला येऊन मिळते. म्हणजे आपल्याला बोचेघळीच्या घाटापर्यंत सगळ्या वाटा अडवून हल्ला करायचा. सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जर कोणी शस्त्र खाली ठेवलं तर वार करू नका, पण जर कोणी तलवार उगारली तर त्याला जिवंत सोडू नका. दिवसाच्या दुसऱ्या प्रहरात भेटीच्या तोफ झाली रे झाली की तडक हल्ला सुरू करा. आम्ही भेटीत विजय पाहून येऊच, पण भेटीमध्ये नेमकं काय घडतंय याचा विचार न करता थेट हल्ला सुरू करा. सगळ्यात महत्वाचं, आपल्या सैनिकांना आज रात्रीच्या अंधारातच जंगलात जाऊन कमीत कमी पुढच्या 14 घटका झाडांमध्ये लपावं लागेल. यातल्या एका जरी माणसानं हालचाल केली आणि ती गनिमाच्या नजरेस पडली तर गेले 4 महिने मांडलेला हा सगळा खेळ एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जाईल आणि ते गनिमाचे लांडगे आपल्या स्वराज्याचे लचके तोडतील. त्यामुळे या मोहिमेचं यशापयश आपल्यातल्या एकान एक माणसावर अवलंबून आहे, ही गोष्ट प्रत्येकानं ध्यानी ठेवायची. हत्यार कडक चालवा, हत्यार चालवण्याची सगळी हौस फेडून घ्या, इतकी की इथून पुढं मराठा हा शब्द जरी ऐकला तरी थेट दिल्लीच्या गनिमाच्या कळसात सुद्धा थडथडलं पाहिजे. चला, उद्याच्या विजयासाठी आई भवानीला कौल लावू. एवढे देखण्या हत्याराला काहीतरी नाव द्या की. अल्बत मराठी वाघांचं हत्यार आहे, याचं नाव वाघनख. राज, तो मस्ती मी त्याला असं तावडताना जाऊ द्यायची ना राज. राज, माझ्या जीवीच्या जीवलगांनो, तुमची माया, आमच्या बद्दलची तुमच्या काळजातली तळमळ आम्हाला कळते. पण आई भवानीचा संकेत लक्षात घ्या. आपल्या मावळ मुलखाच्या आर्त किंकाळ्या ऐकून तिनंच हा हिरण्यकश्यपू स्वराज्याच्या उंबऱ्यावर आणून सोडलाय. आता जर आम्ही त्याला फाडला नाही तर नियती आम्हाला हसेल आणि इतिहासात आमची नोंद करंट्या म्हणून होईल. असं झालं तर ते चालेल का तुम्हाला? नाही महाराज, तुम्हाला करंटा म्हणणाऱ्याची जीभ जळून जाईल. आता बहादूर लई भाऊबंद सडून कुजून गेलेली पाहिली, लेकी सुनांची आबरू चव्हाट्यावर आलेली पाहिली. पर आता पातशाही वरवंट्याच्या टिकड्या उडवणारा शिवशंकर तुमच्या रूपानं आमच्या मंदी आलाय. तुम्हाला कधीच अपयश येणार नाही महाराज. या म्हाताऱ्या डोळ्यात मला तुमचं यशच दिसतंय. या महाराज, यशवंत होऊन या. सवंगड्यांनो, येतो. जय भवानी, जय भवानी. शिवाजी, शिवाजी जिसे कहते हैं, क्या ये वही है?
जी हाँ, यही है हमारे शेर शिवाजी राजे। अफजल खान म्हणतात, तो हाच काय? सांभाळून, सेनापती आहेत ते. पंत, धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालू नये. हे शिवा, इतनी बड़ाई क्यों करता है? तुम्हारे बाप दादा दौलताबाद में खेती करते थे, खेती छोड़कर राजा कहां से बन गए? किसान हो, किसान की तरह रहो, नहीं तो कुत्ते की मौत मारे जाओगे. आचार्याचा सेनापती झाला, पण कुत्र्याशी मैत्री काही जात नाही. तुम हमारे दोस्त शाहजी राजा के फर्जंद हो. अपना गैर वाका बर्ताव छोड़ दो. हम तुम्हारी तमाम गलतियां माफ कर देंगे. गुनाह कबूल कर लो, फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं. तुला का भ्यावं? भ्यायचंच असेल तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला भ्यावं. तुझ्यासारख्या राक्षसाला का भ्यावं? देखो शिवा, हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें वीजापुर ले जाएंगे. आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल कोकण का राजा बना देंगे. डरिए मत, चले आइए. आप तो हमारे भतीजे की तरह हैं. हमारे गले मिलिए. दंड पर चिंता झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है. मजबूर करू नका. कृष्णाजी, आम्ही ब्राह्मणावर वार केला तर शिवशंकर आम्हाला हसेल. शहाजी महाराजांची आण आहे आम्हाला की ब्राह्मणास मारू नकोस. तुम्हाला भय दिला जा. जय शंकर. पीठभर पोटाच्या पीसभर खळगीसाठी आपली असामान्य बुद्धिमत्ता परकीयांकडे गहाण टाकणारी ही वृत्ती या कृष्णाची बरोबर संपू दे. चला काका. म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी किसन दे. म्हणून सांगतो, अरे दुश्मन असू दे, गनिम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेल पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा
राज मुजरा राज अरे बाकीच्या फौजा कुठे आहेत? समजांनी फते केली. श्रीकर पासलकर मारणे डमाले डोहर अहो सगळ्यांनी तलवारीची शर्त केली. गिड्यांनो, जसा रावणाचा कुंभकर्ण तसा आदिलशहाचा अफजल खान, त्याला आपण सगळ्यांनी मिळून मारला. त्याची काही हजाराची फौज बुडवली. आता थोडे ताजेतवाने व्हा. उद्या पहाटे निघायचं, थेट आदिलशाहीच्या सातारात नेऊन काढायचा. मराठा या नावाची सरब अख्ख्या हिंदुस्थानात बसली पाहिजे.